यांच्या वतीनं एनर्जी हेल हर्षलबाई गवते आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतो. तो हर्षलला या ठिकाणी आपण माफ करा प्रशांतला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण या ठिकाणी देऊया. बघा सूर्या जेव्हा संघ सूर्या पराभूत होतो ना, अन्वेष जयेश जेव्हा संघ पराभूत होतो ना तेव्हा 12 खेळाडू मिथून ड्रेस कोडमध्ये नव्हता. जेव्हा संघ पराभूत होतो ना तेव्हा सुखदुःखामध्ये संघाच्या नेहमी आपण सोबत राहा. मगाशी 2 धाब्यांची पॅनल्टी तुम्हाला मिळाली, परंतु आता संघ आपला जिंकलाय. संघाने भरपूर भरीव कामगिरी केली आणि आता तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देतो आम्ही शुभेच्छा. सुपर 12 मध्ये तुम्ही दाखल झालात. तुम्हाला कधी यायचंय ते सूरज बाली तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तोपर्यंत आजच्या रात्रीमध्ये तुमचा हा शेवटचा सामना होता. तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा. प्रवेश 11 वडगर आणि नक्ष 11 गावदेवी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट ओव्हर टू कॉम्बॉक्स रोशन. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण गायकर सर वाकडी. चला थोडीशी आता घाई करायची. आजच्या या पहिल्या रात्रीतील अखेरच्या लढतीकडे आता प्रस्थान केले जाईल, जिथे मोह संघानं बाजी मारली आणि आता अंतिम लढतीचे आता वेध लागले, जिथे 2 संघ अतिशय तगडे आहेत. वडगड संघाच्या अगेन्स्ट बेलवली एक रंगतदार लढत क्रिकेट रसिकांना आता पाहायला मिळाली आणि पाहायला मिळेल. असे 2 दिग्गज संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. दमदार स्पर्धेचा आगाज रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन्स यांच्या मान्यतेनं सन्माननीय श्री सबसे ग्रेट समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन्स यांच्या वतीनं अध्यक्ष चषकाची एक वेगळी मैफिल विजयलक्ष्मी मैदान नेरे पनवेल इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि अंतिम लढतीतील पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला होता टीम बेलवलीनं पहिल्यांदा टॉस जिंकला होता आणि प्रथमतः गोलंदाजी या संघानं स्वीकार केली आणि फलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळेल प्रवेश 11 आई गावदेवी वडगर. अतिशय दमदार लढतीचा आगाज तात्काळ लढतीचा इथे बिगुल वाजेल आणि पहिला धुरंधर गोलंदाज बेलवली संघाकडून अभिषेक चोरगेचा इथे वापर झालाय. पहिला बॉल स्क्वेअर कट क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलंय आणि पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. या फिल्मनं ऋतिक रोशनला रातोरात सुपरस्टार केलं होतं आणि आज या रात्रीमध्ये सुपरस्टार खेळी ज्या खेळाडूच्या माध्यमातून राखली जाईल त्या गावासाठी अभिमानाची गोष्ट असेल, त्या संघासाठी कौतुकाची थाप असेल. परंतु ती झिकझॅक खेळी आज कोणता संघ साकार करेल आणि या 2 संघातून कोणता संघ सुपर 12 कडे प्रस्थान करेल हे पाहायचंय. गोलंदाज अभि चोरगे उत्तमरित्या हे षटक या गोलंदाजाकडून हाताळलं जातं आणि पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये व्हाईट बॉल, परंतु रेफर केले. ऑल रूम मध्ये पूर्णपणे चेक केले जाईल. दूध का दूध पाणी का पाणी काय असेल या चेंडूगणिक कहाणी हेही पाहिले जाईल. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, पहिलं पारितोषिक 1.5 लाख रुपये आणि त्यानंतर अगदी बक्षिसांची आपल्याला सातत्यानं खैरात पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून माऊली प्रसाद इव्हेंट्स व्हाईट बॉलची इथे घोषणा पाहायला मिळते आणि अतिरिक्त धाव इथे छेडली जाईल. सांघिक कोटा अगदी पुढे मार्गस्थ होतोय. धावसंख्या काहीशी भारदस्त करण्याच्या इराद्यानं पुढे मार्गस्थ होत असताना 6 धावा धावपटलावरती लागतायत. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या ही डगमळतीये 6 धावा धाव पुस्तकावरती. ओहो, स्क्वेअर कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिला. प्रयत्न वादी होता काढो, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल.
तर चला चेअरमॅन मोहो टीम पुढे मार्गस्थ होते. चला आपण सुद्धा घरी जायचंय. घरी कोणीतरी वाट पाहतोय. बघा ढवले मोहो संघ घरी चाललाय. जर तुम्हाला लिफ्ट हवी असेल तर मोहो टीम तुम्हाला ड्रॉप करतील. नको का? मग थांबा. त्यांचं होका यंत्र काम करत नाहीये. चला मार्गस्थ व्हा आपण. रातो के कातील पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या 6 अगदी 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. नक्ष 11 गावदेवी बेलवली संघाकडून पहिलं षटक हे अतिशय दमदार राहिलं आणि P1च्या पहिल्या षटकादरम्यान धाकड गोलंदाजी सफर होत असताना अगदी 6 धावा या गोलंदाजानं खर्च केला. चला टीम बेलवली स्पीड घ्यायचंय. अतिरिक्त वेळ न छेडता नियोजित वेळेमध्ये ही इनिंग ही समाप्त व्हायलाच हवी. आयोजकांचा इशारा आहे आणि तुम्हाला तंबी असणार आहे. दोन्ही संघांना नियोजित वेळेमध्ये इनिंग समाप्त करावी लागेल. पहिलं षटक 6 धावा आणि आलेला द्वितीय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रणित गायकर या गोलंदाजाचा वापर टीम बेलवली संघाकडून इथे होताना पाहायला मिळतो. हेही षटक फलंदाजी करणाऱ्या प्रवेश 11 आई गावदेवी वडगर संघासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. अलीकडच्या पहिल्या षटकादरम्यान धावा आल्या नाही आहेत, परंतु आता विस्फोटक अंदाजामध्ये धावा या संघाला बनवाव्या लागतील. क्रिकेटचं माहेरघर म्हणून भिवंडी परिभागातील वडगर या संघाकडे पाहिलं जातं. ज्या संघाने अनेक मैदानं गाजवली असा संघ रायगड जिल्ह्यातील बेलवली. अशी रंगतदार लढत या दोन संघांदरम्यान सध्या घडताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल उत्तमरित्या आपल्या भात्यातून सफर केल्या. प्रणित गायकरनं आपलं गणित वेगळं आखले. या षटकादरम्यान इकॉनॉमिकल स्पेल आखण्याचा इरादा आखण्याचा बेत त्यानं आखलाय आणि पहिला बॉल त्याच्या माध्यमातून इथे डॉट पाहायला मिळतो. राईट मुहूर्त विकेटने माराय. लाईन्थ लेंथ मध्ये बिघाडी आहे आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे. 1 सांगी कोटापुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्येची गुंतवणूक पाहायला मिळते अगदी 7 या धावसंख्येवरती आणि प्रणित गायकरचा पहिला बॉल डॉट राहिला. त्यानंतर व्हाईट बॉल पुन्हा एकदा वापसी राहिली. दमदार गोलंदाजीचा आगाज आहे. दवबिंदूंचं साम्राज्य या खेळपट्टीवरती आहे आणि त्यातल्या त्यात धावा बनवणं काहीसं कठीण झाले. परंतु याच कठीणाईच्या मनगटीवरती पाय देत फलंदाजी करणाऱ्या वडगर संघाला आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडणं गरजेचं आहे. परंतु धारदार गोलंदाजी होतीये. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला. एक जाव दुसरीचा प्रयत्न आहे. स्ट्रायकर काढो नकार देतोय कारण त्यांना जाणले बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्यांना अजमावायचा आणि हे पाहता अगदी याही चेंडूकाने एक सिंगल रन प्राप्त होते. संघाची धावसंख्या 8. रॉयल थाट या संबंध स्पर्धेचा अध्यक्ष चषकाची झलक अगदी पहिल्या रात्रीमध्ये खूप अळक पाहिली आणि 14 मार्च पर्यंत या स्पर्धेचा सांगता सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला चपराक चेंडू सीमा पार षटकार. हा फटका खेळत असताना यश पाटीलला पाहिलं. 2 चेंडू खेळलाय. 6 धावा त्याच्या बॅटमधून. पहिला फलंदाज दर्शन पाटील भोपलाईनं फोडता तंबूच्या दिशेनं हा खेळाडू परतलाय. अविनाश पाटील आणि यश पाटीलला खेळ सावरायचा आहे. प्रहार राहिलाय. ऑन साईडला क्लिअर केलाय. अजय त्या ठिकाणी दाखल आहे. त्याला चकवा दे. चेंडू सीमा पार. पाठोपाठचा लगातार हा दुसरा षटकार. फटके खेळले जात आहेत. गोलंदाजाचा माइंड रिअड करून पूर्णपणे हे फटके ते येत असताना गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती हा काहीसा वेगळं सावट इथे पसरताना पाहायला मिळतं.
तर फलंदाजाचं नाव आहे यश पाटील, ज्याच्या नावामध्ये यश हा शब्द दडलाय आणि यशाची यशोगाथा चांगल्या पद्धतीनं तो गाठतोय. सनरायझर्स हैदराबाद संघाची ज्या पद्धतीने टी शर्ट्स आहे त्या दर्जाची जर्सी सध्या घडीला वडगर संघाची पाहायला मिळते. भिवंडी परिभागातून जरी हा संघ आलाय, मोठ्या संख्येनं त्यांचा प्रेक्षक राजा या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पुरस्कर्ते आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या पुढे मार्गस्थ होत असताना संघ जाऊन पोहोचतोय अगदी 22 या धावसंख्येवरती. अगदी गुलाबी थंडीमध्ये कोण म्हणते धावा बनत नाहीयेत, परंतु इथे धावा बनतायत, धावा बनवल्या जात आहेत, गोलंदाजाला टार्गेट केलं जातं. असा धुरंधर खेळाडू यश पाटील, अगदी कातील फटकेबाजी त्याच्या माध्यमातून राहिली, परंतु गोलंदाज बेलोली संघाचा प्रणित गायकवाडला वापसी करावी लागेल. राईट मोद विकेट मारा, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो. नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग पाहिली आणि जलद गतीने ही धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होता आणि हे नकारले. 2 धावा जलद गतीनं प्राप्त होतात. खेळाडू कक्षामध्ये वेगळं वातावरण सध्या घडीला प्रस्तावित झाले आणि अशा रीतीने पहिल्या 2 षटकांदरम्यान धावपटलावरती धावा, एका गडाची कत्तल, धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रवेश 11 गावदेवी वडगर संघ जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद 24. पाहिलं जिथे 6 धावा बनताना पाहिल्या. द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती प्रणित गायकर विरोधात अटके पार फटके खेळले गेले. तिथे धावा तब्बल कुठल्या गेल्या 18 आणि निश्चित आमचे चेअरमॅन कोसळलेत. अगदी गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं माहोल इथे बनला आहे. अनेक पेंदे आला होता, तोही खूप डान्स करताना पाहिला आपण. हे सातत्यानं नाईट स्पर्धेमध्ये चित्र पाहतो आणि याच क्रिकेट रसिकांमुळे क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती पाहतो आणि ती उंची गाठली आहे. अध्यक्ष चषक आणि नाईट क्रिकेटचे हे सामने विजयलक्ष्मी मैदान, ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानावरील ही अतिशय दमदार लढत क्रिकेट रसिक वर्गाला इथे पाहायला मिळते. पहिल्या रात्रीतील अंतिम सामना, काउंटर अटॅकिंग वाणा, बाहुबली खेळाडू हनुमंत उडी लगावत असताना ज्याचं नाव आहे अजय पाटील. अजय पाटील नेहमीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दाखल असतो. ज्या दर्जाचं क्षेत्ररक्षण कामोड्याच्या रोशन मात्रेच्या माध्यमातून डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ पुढे सादर होत असताना पण अनेक वेळा पाहिले, त्या दर्जाचं कार्य टेनिस विश्वामध्ये नेहमीच बेलवलीच्या अजयनं दाखवले. अतिशय घातक दर्जाचं हे क्षेत्ररक्षण, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला आता काहीशी रोग पाहायला मिळते. आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं 4 धावा वाचवल्यात. ओहो, प्रहार, शानदार, जानदार, रुबाबदार हा फटका आहे. अध्यक्ष चषकाच्या या चषकामध्ये एक वेगळी छाप सोडतोय हा फलंदाज. षटकार. आता वेगळ्याच तोऱ्यामध्ये खेळत असताना वेगळीच वट पाहायला मिळते वडगर या संघाची. अंतिम चरणामध्ये आपल्या भात्यातून वेगळे फटके ते प्रांजलरित्या खेळले जात आहेत आणि हे फटके उत्तरार्धासाठी या संघाला पोषक ठरले जातील. समोरील संघ तगडा आहे आणि तगड्या संघाविरोधात हे फटके यायलाच हवेत हा मनसुबा हा फलंदाजांचा राहील आहे. आणि आता क्षेत्ररक्षक तैनात चांगला झेल आकाश पवारनं हा झेल पकडलाय, लागतोय हा दुसरा दे धक्का वडगरला आणि खेळाडू बाद होतोय यश पाटील.
अंतिम चरणातील हा आपल्याला अंतिम सामना आहे. खेळाचं पहिलं अंक प्रगतीपथावरती आणि खेळाच्या पहिल्या अंकातील तिसरं षटक मार्गस्थ असताना अगदी भारदस्त बाण दोन संघांकडून सादर झालाय. जिथे धावफलकी धावा पाहिल्या तर 32 पाहावयास मिळत आहेत. सूरज सावंत या गोलंदाजाचा वापर बेलवली संघाकडून साकार झालाय. ओहो, फेकी काहीशी चुकीची घडली आहे. बॅकअप करणं खूप काही कठीण झालं आणि जजिंग चुकल्यानंतर तात्काळ काहीसा रोषाचा सामना करावा लागतो आणि जलद गतीने या चेंडूगणिक 2 धावा चपळतेने प्राप्त केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये राहिले आणि ज्याच्या जोरावरती धावसंख्या पुढे वेगवान होत असताना 34 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला दुसऱ्याच चेंडूगणिक जो षटकार पडला तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं आणि त्यानंतर आलेला खेळाडू जीत पाटील अलीकडच्या मॅचमध्ये या जीतनं वेगळी छाप सोडली होती. अगदी 2 षटकं हाताळली होती, 12 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, 3 फलंदाजाला बाद केलं होतं आणि धावसंख्या सुद्धा चांगली त्यानं बनवली होती. याही लढतीमध्ये त्या दर्जाचा खेळ वडगर संघाच्या जीत पाटीलला साकार करायचा, परंतु समोरील संघ हा तगडा आहे, समोरील संघ घातक आहे, परंतु खरा फिल्डिंग फुटबॉल स्किट पाहिली. रोहित त्या ठिकाणी दाखल होते, त्याचं बॅकअप काहीच कामा येते बेलवली या संघासाठी. पूर्णपणे माहोल काहीसा चेंज झालाय, रोषास भाग पाडले आणि हे पाहता अगदी चिंताजनक काहीशी कामगिरी वातावरण हा सध्या घडीला पाहायला मिळतो बेलवली संघाच्या खेम्यामध्ये. बेलवलीकर सुद्धा मोठ्या संख्येने आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल आणि नेहमी जिथे बेलवली संघाचा सामना असतो, मॅच असते, बेलवलीकर मोठ्या संख्येने येत असतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते, 2 गड्यांचा खात्मा, 37 धावा धावपटलावरती. अगदी सन्मानजनक धावसंख्येकडं या संघाचं प्रस्थान पाहायला मिळतं. अलीकडच्या मॅचमध्ये या संघाच्या धावा नव्हत्या, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती या संघानं बाजी मारली होती. ओहो, प्रहार पडलसिप, उत्तमरित्या हा फटका खेळलाय, अद्भुत, अनाकलनीय, अविस्मरणीय फटका. फलंदाज आक्रमक होतोय, अविनाश ऑन फायर, षटकार. पाहायला मिळते तुफान पाहिलं फलंदाज अविनाश पाटीलच्या माध्यमातून जो षटकार पाहिला, एक नवचैतन्य संचारेल त्या जोग हा 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि धावफलकी जर धावा पाहिल्या तर पुढे जाऊन मार्गस्थ होत आहेत. अगदी 43 धावा, अध्यक्ष चषकाची एक वेगळी मैफिल आहे आणि अगदी चांदण्या रातीमध्ये पूर्णपणे निखळ प्रकाश इथे आपल्याला पाहायला मिळतो. पूर्णपणे मानवी विद्युत मनोरे इथे प्रखर होत असताना एक या स्पर्धेची आपल्याला वेगळी छाप पाहायला मिळते. म्हणू शकता या काळोख्या राती संघर्षाच्या पाऊलखुणा असलेली ही रायगड जिल्ह्यातील नेरे गावची ही माती आणि या काल्या मातीत विजयलक्ष्मी क्रीडा संकुलनामध्ये सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत अध्यक्ष चषकाच्या या लखलखत्या वादी. अध्यक्ष चषकाची एक वेगळी छाप संबंध या रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि नेरेगावचं प्रत्येक आयोजन हे एक वेगळं असतं आणि इथे आल्यानंतर क्रिकेटची एक वेगळी श्रीमंती तुम्हाला पाहायला मिळते. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन, राजेशाही थाटात. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार करण्याच्या बेतामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं, गोलंदाजानं वरचढ अशी कामगिरी साकार केली आहे. नाव आहे अजय पाटील, एक ऑलराऊंडर खेळाडू. रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, चाळीसगाव प्रीमियर लीग असेल, खडे खडे बोली लागली जाते. अजय पाटील असा धाकड खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती पूर्णपणे आग ओकतोय. पहिलाच बॉल त्याच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळतो. समोर असलेला खेळाडू वडगर संघाच्या माध्यमातून जीत पाटील 3 चेंडू खेळलाय, 5 धावा त्याच्या बॅटमधून, परंतु इथे गोलंदाजाकडून अति उसळी प्राप्त केली जाते. नाही पाहता अगदी व्हाईट बॉल इथे दाखल झालाय. यातून मात्र धावसंख्या पुढे कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. संघ जाऊन पोहोचतोय 44, डबल 44 धावा धावपटलावरती.
जीत पाटीलला एक वेगळा कारनामा इथे प्रस्तावित करायचा आहे. राईट मुहूर्त विकेट मारा राहिलाय. वेगळी धडपड पाहिली आणि त्यातल्या त्यात ही लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळते. लेग बाय स्वरूपामध्ये धाव इथे अंकित होतीये. थेंबे थेंबे तळे साचे. अगदी हळवार पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. एक एक धावेला सुद्धा खूप महत्व आहे, कारण गोलंदाजी ही या संघाची ताकद आहे हे दोन संघ दाखवून देत आहेत. कारण वडगज संघाने गोलंदाजीच्या जोरावर अलीकडचा सामना जिंकला होता आणि त्या दृष्टिकोनातून बेलोली संघाने सुद्धा गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजी या संघाची ताकद आणि ती ताकद या संबंध लढतीमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळते. अशा रीतीनं धावसंख्या व्हाईट बॉलसाठी इथे रेफर केले. ऑर रूम मध्ये पुन्हा एकदा पडताळणी केली जाते आणि हे पाहता अगदी काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत हा निर्णय हा पोहोचला जाईल. इथे इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. इथे निश्चितच घडामोड काय घडली हे पाहिलं जातं. उत्तम दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य माऊली. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. अजय पाटीलचं हे अखेरचं षटक अतिशय सुरेख आणि दमदार पाहायला मिळतं. इकॉनॉमिकल स्पेल हा त्याच्या माध्यमातून राहिलाय. ओहो प्रहार, शानदार जानदार रुबाबदार षटकार. गोलंदाजीवरती प्रहारबाजी राहिली. 2 षटकार 1 चौकार हे गणित साधले आणि अंतिम चरणामध्ये त्याला धावा बनवायच्यात. काहीशी भयभीत अशी स्थिती पाहायला मिळते. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा अधिघोषणा आहे आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका ही आखावी लागेल. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 52 धावा धावपटलावरती लागत आहेत, परंतु इथे पहिल्यांदा गोलंदाजाला वॉर्निंग होती 1 बम्स आणि त्यानंतर पूर्व सूचना अगदी फलंदाजी टीम कडून पाहायला मिळतात. ऑर रूम कडे आणि पुन्हा एकदा पूर्णतः फेर पडताळणी केली जाते. इथे जे काही निदर्शनामध्ये येईल तात्काळ त्याच्यावरती विचारमंथन केलं जाईल. ऑफिशियल टीम ऑर रूम मध्ये इथे दाखल आहे आणि हे पाहता अगदी काहीशी चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये जो आपण डाव्या रकान्यामध्ये जी संगणक यंत्रणा पाहतो माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्स आणि ही संगणक यंत्रणा चांगल्या पद्धतीनं प्रखर प्रांजलरित्या काम करते आणि अंतिम निर्णय इट्स नो बॉल. वॉर्निंग होती, तंबी होती गोलंदाजाला ऑफिशियल टीम म्हणून आणि त्यानंतर समय सूचकता जर पाहिली ऑफिशियल फलंदाजी टीम कडून तर खूप देखणी राहिली आणि इथं आलेला नो बॉल. ओहो प्रहार शानदार, परंतु इथे रनआउटची संधी आहे, परंतु तसं होत नाही आहे. साबूत आहे हा खेळाडू खेळपट्टीवरती आणि अशा रीतीनं अगदी पुढे धावसंख्या मार्गस्थ होते. संघ जाऊन पोहोचतोय 53 या धावसंख्येवरती. या संघाची दरमजल आणि पहिल्या अंकातील पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 2 संघांची ताकद आहे. अंतिम चरणापर्यंत सामना जाऊ शकतो. 2 संघांना आमच्या आयोजकांकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून मनपूर्वक शुभेच्छा असेल. चांगला खेळ हा अंतिम रात्रीमध्ये इथे सादर होणं गरजेचं आहे 2 संघांच्या माध्यमातून. अंतिम बॉल समोरच्या दिशेनं खेळला लॉंग ऑनला दमदार झेल राजेश याच्या माध्यमातून. पण धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाचा माहोल या संबंध स्पर्धेमध्ये आपण बनताना पाहिला. पुन्हा एकदा ऑल
टीमचं आमच्या आयोजकांचं मनपूर्वक आभार. सालाबाद प्रमाणे आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, आपलं मनपूर्वक आभार. अध्यक्ष महोदय समीर शेठ पाटील असतील, सूरजजी असतील, त्यानंतर आमचे सागरजी असतील, आपलं मनपूर्वक आभार. पहिला अंक समाप्त होतोय. एकूण धावा बनताना पाहिल्या 53 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 54. चला स्पीडली खेळायचंय. पहिली सलामीची जोडी आपण तात्काळ मार्गस्थ करा आणि ते टीम मीटिंग दोन संघांकडून आखली जाते. परंतु अंतिम चरणामध्ये विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे दाखल होत आहेत. समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव आमचे मित्र सागरजी मांडवकर सर नेरे. तर आजचे आमचे नामांकित समालोचक रोशन पाटील रोशन पाटील शिरवली मराठीच्या अप्रतिम दमदार आणि एक चांगले उद्योजक सुद्धा आहेत आणि चांगले गीतकार सुद्धा, आणि त्यांचा आपण सन्मान घेतो. चला शायनर ग्रुप सर्वांनी आमचे प्रवीण चोरगे, चला रोशन पाटील शिरवलीचे आमचे दमदार समालोचक यांचा सन्मान घेतो. आणि हिरामन भोसले सर आपण कंटिन्यू आहात तर यस धन्यवाद. मॅचकडे वळूया आपण. तर हिरामन भोसले सर जे आमचे नामांकित पंच, जे सुद्धा अनेक स्पर्धा कव्हर करतात, तर त्यांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान इथे घेतोय आयोजकांच्या वतीनं. बघा मध्यरात्रीनंतर थोडा थंडीचा जोर आपण सर्वांनी पाहिला. मॅच सुद्धा त्याच दोन बलवान संघामध्ये. हिरामन भोसले सर आमचे नामांकित पंच, त्यांना आपण यथोचित सन्मान करतो. आज अध्यक्ष चषकाची ही पहिली रात्र. या अगोदर आज आपण पाहतोय मिहिका सद्गुरू एंटरप्राइजेस मोह संघाने छान खेळ केला आणि आता दोन्ही संघ बलवान आहेत, विनिंग टार्गेट सेट केलं. यानंतर आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक रोशन पाटील शिरवलेत, अनेक स्पर्धा कव्हर करतात. रायगड, ठाणे, डोंबिवली आणि अलीकडे बदलापूरला ते जास्त जातात, तर त्यांचा आपण इथे सन्मान करतो. चला मॅच ऑन. लक्ष उद्या मॅचकडे आणि टार्गेट सेट केले. चेअरमॅन आलेत. डीजे ना आपण थोडा आता गॅप दिला. नक्ष 11 गावदेवी बेलवली बॅटिंग करेल. प्रवेश 11 गावदेवी वडगर विरुद्ध. रोशन आपण आमचे चेअरमॅन ढवले, त्यांना ड्रॉप करा जाताना. मॅच ऑन. मला वाटतं बेलवलीकरच त्यांना घेऊन जातील. आमचे चेअरमॅनना संतोष पाटील सोडतील बरोबर ॲड्रेसवर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण. चला मॅच ऑन. थोडा स्पीडअप करा. मध्यरात्रीनंतर उद्या 6:30ला रिपोर्टिंग आहे. पहिला सामना आपण 7च्या अगोदर सुरू करू. आज पहिली रात्र होती तरी आम्ही बऱ्यापैकी मॅचेस स्पीडली कव्हर केलं. प्रत्येक लढती आपल्याला अटीतटीच्या पाहायला मिळाल्या, त्यामुळं काहींचा आपण आज पाहिला थोडा वेळ गेला. काही लढती चांगल्या झाल्या. शेवटपर्यंत लढताना सामने आपण पाहिले. अध्यक्ष चषकामध्ये रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय समीर पाटील, अध्यक्ष पनवेल तालुका 40+. आज पहिली रात्र प्युअर नाईट आपण उद्या पाहणार आहोत. उद्या सुद्धा चांगल्या लढतीचा आनंद जरूर आपण घेणार आहोत. आघाडीची जोडी सरकली आणि ढवले चेअरमॅन कोसळले. अपघात बघा थोडं या इजा थोडे ओके, इट्स ओके.
येईल ऊर्जा, डीचे लागल्यावर त्यांना ऊर्जा येईल. तर अक्षय पवार आणि आकाश पवार आणि अजय पाटील ओपनिंग ब्लास्टर. मॅच ऑन. विनिंग टार्गेट 54. वडगर विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी वडगर, नक्ष 11 गावदेवी बेलवले. गावदेवीचा आशीर्वाद दोन्ही संघाने. मात्र आज पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देऊया. अध्यक्ष चषकामध्ये आमने सामने. टीम एका बाजूला गावदेवी बेलवले आणि एका बाजूला आपण पाहते गावदेवी वडगर. मॅच ऑन. पनवेल भिवंडी आपण पाहते दोन्ही नामांकित संघ. या अगोदर मोह संघ जिंकला, सेन्शनल विनिंग त्यांना जिंकताना पाहिला आणि आता हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. थंडीचा जोर सुद्धा आहे. सर्व स्टॉल धारक त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. प्रेक्षकांची तहान भूक भागवण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान. स्माईल चायनीज कॉर्नर संपूर्ण आमचं आम्ही पाहतोय स्टॉल धारक. मॅच ऑन. प्रवेश 11 गावदेवी वडगर आणि बेलवली. पहिला चेंडू आक्रमण. शॉर्ट स्क्वेअर लेगला. गुड फिल्डिंग. 54 करायचे माइंड सेट असेल. अभिषेक चोरजीच्या षटकामध्ये 6 धावा आल्या पूर्वार्धामध्ये. आणि आता जीत पाटील. या जीत पाटीलनं नेरे विरुद्ध कारनामा केला. 2 षटकामध्ये कमी धावा दिल्या. कंजूस खडूस वृत्तीची गोलंदाजी त्याची पाहिली आणि तो संघाचा प्रमुख गोलंदाज आहे जीत पाटील. प्रचंड वेग आणि तेवढं पोटेन्शियल तो सिद्ध करतो. जीत सज्जूल ऑफ स्टंपला प्रचंड वेगाने अजयला उभं ठेवलं. अजयला ड्राईव्ह करायचं होतं, त्यांनी लाईन रीड केली मात्र वेग होता. मग अशी जेव्हा जीतशी आम्ही संपर्क साधला त्यांच्याकडे व्हॅरिएशनची गोलंदाजी. अगदी मागच्या 3 गोलंदाजांनी सोडलेली छाप आता समोर गावदेवी बेलवली. अभिषेक चोरगेचं 6 धावेचं षटक. आता जीत या सावध फटका केला. डीप कडे फिल्डर आहे तिथे मिड विकेटला कोणती चूक होणार आहे. निघालेत तितक्याच वेगानं. बघा सिंगल डबल कधी घ्यायचं सोडायचं नाही आणि हे तंत्र एक आवडणारं तंत्र असतं. जर तुम्ही उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करता, जिथे थोडा दबाव असतो, भेदक गोलंदाजी असते, तिखट मारा असतो, तेव्हा सिंगल डबल घेणं सोडायचं नाही आणि तिथे कुठेतरी ती आगीकूच करताना आपण पाहतो आकाश आणि अजय पाटील. 2 चेंडूचा सामना केला अजयनं. एकूण धावा 3. नेक्स्ट बॉल. लाईन ओळखली. ताकदीचा प्रचंड वापर. डीप कडे खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर. याचंच तर नाव आहे अजय पाटील. पनिशमेंट आणि मिळतील 4 धावा. वडगर अविनाश पाटीलनं पूर्वार्धामध्ये 10 चेंडूमध्ये 21 धावेची दमदार खेळी केली. जीत सज्जवील ओव्हर द विकेटनं. थोडा लेट खेळला. रिस्की स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे सुरक्षित. निघाला अजय. सिंगल डबलला सोडणार नाहीयेत आणि यासाठी दोन्ही फलंदाज तरबेज आहेत. गुड रनिंग. 2 धावेने धावफलक पुढे सरकलेत. एकूण धावा 9. कंपॅरिझन पूर्वार्धामध्ये 6 धावा होत्या. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टार्गेट आहे 54. मॅच ऑन आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे मॅचचा आनंद घेत असताना जीत पाटील सिंगल डॉट 2 चौकार. आता शेवटचा चेंडू. धावा 9. लाईन पाहिली. शॉर्ट बॉल क्लिक केला. डीप कडे स्क्वेअर कट अप्पर कटचा हा फटका अगदी तंत्रशुद्ध. कंप्लीट टेक्निक. यस गुड स्ट्रोक. अजय. टोटल रन्स एकूण धावा 13. बघा जर कॅमेरामॅननी कव्हर केला असताना तर एक सुंदर डान्स तुम्हाला पाहायला मिळतो. आमचे चेअरमॅन आहेत लक्ष विद्यो. धावसंख्या 13. 18 चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहिलं अजूनही करायचे आहेत. 41-54चं टार्गेट. धावा झाल्या 13.
नक्ष 11 गावदेवी बेलवली आणि प्रवेश 11 गावदेवी वडगर. मॅच मध्ये काय होऊ शकतं, दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. ओव्हर नंबर 2 दर्शन पाटील, ज्या दर्शनचं अगदी पहिल्या मॅच मध्ये कमबॅकिंग करणारं षटक होतं, ज्याने मॅचला यू टर्न दिलं, तोच दर्शन आला ओव्हर नंबर 2 मध्ये. अध्यक्ष ट्रॉफी आज पहिली रात्र धावा फलकावरची टोटल 13. बॅटिंग करताना टीम नक्ष 11 गावदेवी बेलवली. आकाश पवार फक्त पहिल्या ओव्हरमध्ये एकच चेंडूचा सामना केला, तो स्ट्रायकर एंडला. ओ खोला चेंडू, लाईन ओळखलं, गुड बॉलिंग. दर्शनकडे तो रिदम आहे, अगदी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा प्रभावित केला आपल्या सुंदर गोलंदाजीनं. थोडा दबाव असेल फलंदाजावर, फलंदाज आकाशवर दबाव, कान मंत्र देतो अजय. ही जोडी मैदानावर थांबणं नक्ष 11 गावदेवी बेलवलीला इम्पॉर्टंट आहे. गती कमी केली, तेवढा प्रहार केला, डीप कडे खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट वरून अजय सेट झाला सिंगल. यष्ट्यांच्या मागे काहीतरी उपासना होईल, विकेटची नितांत गरज आहे. टार्गेट आहे आपण पाहतो 54 आधी, याचा पाठलाग एकासाठी विकेटसाठी प्रयत्न करतो आणि एका बाजूला अजय आणि आकाश संघाचा डाव सांभाळण्याचा त्यांचा प्रयत्न. सूर्य मैदानावर, निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. दर्शन पाटील डॉट सिंगल, नेक्स्ट बॉल, एकूण धावा फलकावरती 14. क्लीन बोल्ड, विकेट हवी होती आणि ती विकेट, बिग विकेट, ऍब्सोल्युटली गॉन. पहिला धक्का 14 वर. लाईन त्यांनी ओळखली, मात्र प्रयत्न केले होते, भेदकता होती, विकेट मिळाली. क्रमांक 3 वर सूरज सावंत. धावा फलकावरती 14, टार्गेट 54. विनर विनर, जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये जाईल. या अगोदर श्री सद्गुरू एंटरप्राइजेस संघ मोह पोहोचला, मी का 11 मोह. यातून विजय होणारा संघ नक्कीच प्रवेश करेल. आणि आता क्रमांक 3 वर सूरज सावंत, गोलंदाज सज्ज होईल दर्शन. 3 चेंडू हाताळले दर्शनची ही सुंदर गोलंदाजी. क्रमांक 3 चा फलंदाज दर्शन सज्ज होईल ओव्हर द विकेट न. ऑफ स्टंपला बघा किती सुंदर गोलंदाजी, विकेट टू विकेट, स्टंप टू स्टंप, अगदी लाईन आणि लेंथ, याच पद्धतीचं षटक हाताळलं होतं दर्शननं मागच्या मॅच मध्ये. त्यावर संघाची जबाबदारी आहे, इथे आकाशच्या कडे जी रणनीती आखावी लागेल. धावफलक टोटल पाहतो 15. ओव्हर नंबर 2 दर्शन, 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या त्या गोलंदाजानं. ओ खोला चेंडू, ड्राईव्ह केला, डीप कडे फिल्डर आहेत. बघा क्षेत्ररक्षण अलर्ट असेल तर मैदानावर तो एक वेगळा दबाव असतो. पूर्णपणे झोकून दिले, मोटिवेट केले जाते, पाठीराखण केली जाते. गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग टीम. प्रवेश 11 वडकर, तेवढी सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये दर्शननं धावा दिल्या 3, केवळ 1 विकेट. धावा फलकावरती 16. वेगवान चेंडू, अपील, यस पायाचा वेध, सूरज सावंत विकेट. गुड बॉलिंग, धक्का मिळाला दुसरा. 16 वर दबाव निर्माण होईल बॅटिंग टीमवर. आता चेंडू शिल्लक, विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहणार आहोत. चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 38.
लक्ष द्या मॅचकडे. धावा झाल्या 16, गडी बाद झाले 2. आता जबाबदारी येणाऱ्या नवीन फलंदाजांवर. दर्शनचं षटक फक्त 3 धावेचं होतं. सुंदर गोलंदाजी. 12 मध्ये करायचे 38, 38. प्रवेश 11 गावदेवी वडगर गोलंदाजी छाप सोडताना. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये खूप काय करू शकतात. ती आक्रमकता, ती दहशत निर्माण केली आणि आजच्या रात्रीमध्ये वडगरच्या दहशतीखाली वावरताना फलंदाजांना पाहिलं. या अगोदर टीम नेरे आणि आता बेलवली. मॅच अजूनही गेली नाही. आकाश चोरगे आलाय, बलवान बलशाली तो सुद्धा. इथे ती उपासना करावी लागेल. 12 मध्ये 38. जर 5 फटके मोठे आले आणि तेच माइंडसेट असेल, आकाश पवार करू शकतो, तो थांबणारा नाही. अगदी काही दिवसापूर्वी बायकरमॅन ठरला, अचिव्हमेंट त्याची पाहिली आणि आता गावासाठी खेळताना पुन्हा एकदा समोर टीम वडगर. आकाश हे त्याला नसतं कुठलं भय, मात्र समोर या टार्गेटला सेट केलं शेवटपर्यंत त्याला मैदानावरती जबाबदारी खेळायचे जाणीवपूर्वक फटके खेळावे लागतील आकाश पवारला. 12 मध्ये 38. गोलंदाज रोहित पाटील. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे तिथे, सिंगल. आकाश चोरगे आता असेल स्ट्राईक रेंजला. आकाश पवार, आकाश चोरगे दोन्ही विध्वंसकारी. 12-38 समीकरण. आता कॅल्क्युलेशन बनेल. येणारे चेंडू 11. टार्गेट असेल विनिंग टार्गेट 37. जबाबदारी आकाशवर. ती जबाबदारी खांद्यावर घेऊन आता संघ हितासाठी लढावं लागेल. किलिंग इन्स्टंट लढावृत्ती त्याला दाखवावी लागेल. येणारे 11 चेंडू 37. रोहित पाटील नेक्स्ट बॉल. आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे गेलाय चेंडू, फिल्डर आहे तिथे, सिंगल. आकाश पवार येईल स्ट्राईक रेंजला. जेवढे सिंगल डॉट येतील ना तेवढा दबाव वाढेल. मात्र मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. हीच परिस्थिती होती सेम नेरे संघाची. प्रवेश 11 वडगर विरुद्ध. तिथे 2-3 मोठे फटकेनं मॅच खेचली. 6-11चा सामना 6-17चा पाहिला. ती कडवी झुंज, तेच डावपे झाकलेत. करो या मरोची लढाई. तो कॉन्फिडन्स आहे आकाश पवारकडे, तो हार मानणारा नाही. तो सांगतो मी कच्चा गुरुचा चेला नाही. मात्र मॅच मध्ये लढाऊ बनावं लागेल. कोविड वॉरियर असं म्हटलं जातं, योद्धा. आणि योद्धा आता फलंदाजांना व्हावं लागेल. 10 मध्ये 36. धारदार गोलंदाजी, फटके कनेक्ट होत नाही. तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण. दबाव वाढला नक्ष 11 गावदेवी बेलवलीवर. आता आकाश चोरग्या. विनिंग कॅल्क्युलेशन 9 मध्ये 35. 1-2 मोठे फटके दबाव रिलीज करतील. रोहित पाटील मोटिवेट केला जातो. आतापर्यंत 3 चेंडू फक्त सिंगल आणि सिंगल सिंगल सिंगल. 3 चेंडूवर 3च धावा. आता येणारे 9 मॅच मध्ये अजूनही मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ हैदास करावा लागणार आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा आपण पाहतोय. येणारे चेंडू आणि धावांचं तर 7-30. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर थोडा मनोरंजक मॅच मध्ये इंटरेस्टिंग असेल. 6 मध्ये 28, 30, 6 मध्ये 27 चेस होताना पाहिलेत. 6-31 समीकरण थोडं कठीण आहे. मग ते तयारी दाखवली गोलंदाजांना. मात्र आता 7 मध्ये 30 इक्वेशन होतं. आपण पाहिलं 12-38, 11-37, 10-36, 9-35 समीकरण होतं 8-34. या चौकारानं कमबॅक करताना जीत पाटीलनं 13 दिल्या, दर्शन पाटीलनं 3 दिल्या. आणि आता आपण पाहतो षटक क्रमांक 3 रोहित पाटील. 7 बॉल 30. समोर उभा आहे आकाश पवार. फटका त्याला हवाय डीप कडे. व्हॉट सुपर फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण. खुश केलं. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. क्षेत्ररक्षण भूमिका सुद्धा मॅच मध्ये खूप काय करू शकतो आणि त्याचं चांगलं प्रात्यक्षिक प्रवेश 11 गावदेवी वडगर. गुड फिल्डिंग, गुड बॉलिंग. 6-29. मैदानावर एका बाजूला किल्ला लढतो आकाश पवार. जे टार्गेट होतं 54. 5 ओव्हरमध्ये नेरेला त्यांनी 50चं टार्गेट ठेवलं होतं आणि तो सामना शेवटपर्यंत रंगला. आता समोर गावदेवी बेलवली 4 षटकामध्ये 54.
बघा बॅटिंग लाईनअपमध्ये आपण त्यांचं योगदान पाहिलं. अभिषेक चोरकेच्या षटकामध्ये 6 आल्या, प्रणीतनं 18 दिल्या, सूरज सावंतने 19 दिल्या, अजयनं 10 धावा दिल्या. मात्र बॅटिंग लाईनअपमध्ये प्रवेश 11 गावदेवी वडगरनं जो कमबॅक केला ना त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. 3:35 पहाटेची ही रम्य वेळ आहे, रम्य पहाट सुद्धा म्हणूया, थोडा थंडीची चाहूल सुद्धा. 6:29 नक्ष 11 गावदेवी बेलवली. प्रत्येक चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि फक्त उरलंय आता आक्रमण. 6 मध्ये 29 समोर उभा आहे, पुन्हा एकदा सज्ज होईल आकाश पवार, गोलंदाज यश पवार, सॉरी यश पाटील, करेक्शन करा तिथे, यश पाटील. पहिला चेंडू डीप कडे खेळलाय, फिल्डर आहेत तिथे, सिंगलनं फारसं बिघडणार नाही. प्रवेश 11 गावदेवी वडगर, जिथे मागच्या मॅच नंतर जो संघ बरसलाय आपल्या अनोख्या गोलंदाजी फिल्डिंगनं, पुन्हा तोच खेळ. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग. सामना कठीण आहे. आता 5 मध्ये 28 प्रत्येक चेंडूवर फटका हवाय. समोर उभा आहे आकाश सोरगे. गुड बॉलिंग. काय भेदकता आहे बघा, काय टिकट मार आहे, अक्षरशः थांबवलंय. लाईन लेंथ, रिलीज ऑफ डिलिव्हरी, कंट्रोल, गोलंदाजांकडे व्हॅरिएशन, मिश्रित गोलंदाजी, अगदी सर्व काही या संघाच्या गोलंदाजाने दाखवलं. वेगवान गोलंदाजी, शैलीदार गोलंदाजी, कमी धाव्यांचं षटक, विकेट घेणारं षटक. 4 मध्ये 28 आक्रमण जरूर सुरू आहे, मात्र आता ती वेळ निघून चालल्या. नक्ष 11 गावदेवी बेलवली, चांगला खेळ राहिला. प्रवेश 11 गावदेवी वडगर विरुद्ध टॉस जिंकला, पसंती दिली फिल्डिंगला, मात्र आता हा सामना डिफिकल्टीज. मुझे लाख समझाए मॅच मध्ये राहिलं जे 54चं टार्गेट होतं, आणि आज प्रवेश 11 गावदेवी वडगर विजयाच्या उंबरठ्यावर. टार्गेट होतं 54. चेंडू शिल्लक 2 आणि धावा 26. योगेशजी पाटील बेलवली मॅचचा आनंद घेत असताना 2 चेंडू 26. गुड बॉलिंग. बघा किती तंत्रशुद्ध ही गोलंदाजी, प्रभावित केलं, सर्वांना खुश केलं, आकर्षित केलं. प्रवेश 11 गावदेवी वडगरनं सुंदर क्षेत्ररक्षण दूरवरचा प्रवास करून हा पाहुणा संघ आला. मात्र आज या